आशीर्वादामधून त्यांच्या विचारामधून तो जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज म्हणतात की माझ्या शेतकऱ्यांच्या काडीला जर धक्का लावला तरी त्याचा कडेलोट केला जाईल, हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. पण आज शेतकऱ्यांची काडीने तिची जमीन लुटण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, सर्रास त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती आहे की आपण मंदिर निर्माण करतो, कलश रोपण करतो, मूर्तीपूजन करतो, सगळं करतो, पण त्या विचारापासून पारलं करतो. मी तसे सांगेल, तुम्ही एक दिवस मंदिरात नाही आले तरी चालेल, तिथला घंटा नाही वाजवला तरी चालेल, पण विचाराची अगरबत्ती, त्या संतांच्या विचारवत्ती अगरबत्तीचा विचार, वासाचा विचार आपल्या मनामध्ये फिरला पाहिजे. म्हणजे इथं आला घंटी वाजली, मी मोठ्या टाळ वाजला म्हणजे तुम्ही फार मोठे झाली, अशातला काही भाग नाही. इथंच आपल्या संत सावतामाळी, पंढरपूर आणि सावतामाळीचं किती अंतर आहे आरामचं, तरी एकही दिवस ते पंढरपूरला नाही गेले. संत त्यांनी तिथं निर्माण केलं. आणि अनेक संत सांगतात की तुमच्यामध्येच सगळा संत आहे, तुमच्यामध्येच खरा विचाराचा देव आहे, पण आपले लोक ऐकत नाही. हिंदू धर्मातले जे संत परंपरा मानणारे लोक आहेत ते न ऐकल्यामुळे तुमची अधोगती आहे. लोकशाहीच्या 80 वर्षानंतरही तुमचं अस्तित्व या जगात नाही. तुम्ही फक्त माणसं जन्माला आले म्हणून जगणार आहे. सकाळपासून जायचं, संध्याकाळपर्यंत व्यवसाय करायचा आणि संध्याकाळी कसा बसा घरी वाकडा तिकडा यायचा, ही व्यवस्था तुमच्यामध्ये आहे. तुम्ही शिक्षण घेतलं नाही, उच्च शिक्षण घेऊन तुमचे मुलं मोठे केले नाही. तुम्ही राजकारणामध्ये तुमचे माणसं मोठे करण्यापेक्षा मालकाला आणि साहेबाला मोठे केलं, म्हणून तुमची अडचण आहे. आणि तुम्हाला ही लोकशाही कळाली पाहिजे, ही शिक्षणाचं महत्व कळायला पाहिजे, म्हणून संतांनी आपलं आयुष्य पूर्ण त्या ठिकाणी लुटलं राजावं. आपल्याला विनंती आहे की आपण सेना महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी बसलेलोय. मंदिरामध्ये बसलो म्हणजे त्यांच्या विचाराच्या मंदिरामध्ये आपण बसलेलोय. संत सेना महाराजांना डोक्यात घालू नका, संत सेना महाराजांचे विचार डोक्यात घाला, म्हणजे तुमची प्रगती होईल. कल्याणकडे सुद्धा तुमच्यापेक्षा अत्यंत खालच्या याच्यातून आले नाही, काहीच व्यवस्था नसणारा माणूस आहे, पण ही निर्माण करता येतं. मी सगळ्या गोष्टीचा ऐश्वर्य त्या ठिकाणी मुलांना माझ्या शिक्षण देतोय. माझा मुलगा तुमच्या पाठीमागं बसलेला आहे, म्हणजे माझा मुलगा तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे आता 2 महिन्यानंतर. माझी सुनबाई डेप्युटी कलेक्टर होती. म्हणजे अनेक ठिकाणी मी उदाहरण का देतो, म्हणजे मी खूप मोठा झालो असं त्याला भाग नाही, पण काय केलं पाहिजे, काय केल्याने मोठं होईल. तुमचा मुलगा जर कलेक्टर झाला तुम्हाला वाईट वाटत नाही का, कशाला लहान गाड्यान बंबून आमच्या घरी बरे आमचे का